शरद ठाकरे गटातून सर्वात मोठी बातमी देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे। आज शनिवारी देशात 7व्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होत असून आता सर्वांना 4 जूनची प्रतीक्षा आहे। एकीकडे एनडीएकडून पुन्हा एकदा म्हणजेच तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असताना आता इंडिया आघाडीकडूनही पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित करण्यात आलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबतची माहिती दिली। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे सांगितल्यानंतर आता खासदार राऊतांनी यावर शिक्कामोर्तब करत आम्ही राहुल गांधी यांच्यासोबत उभे आहोत असे प्रसार माध्यमांना सांगितले। ठाकरे गटातून अजून एक मोठी बातमी आज लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान सुरू आहे। त्यानंतर संध्याकाळी एक्झिट पोल येणार आहेत। त्यामुळे देशात कोणाची सत्ता येणार याचा अंदाज येणार आहे। मात्र त्यापूर्वीच महाराष्ट्रात ठाकरे गटात मोठ्या हालचाली होताना दिसत आहेत। या हालचालींचा लोकसभा निवडणुकीशी संबंध नाही। शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीशी या घडामोडींचा संबंध आहे। शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गट आज एका विद्यमान आमदाराचा पत्ता कट करण्याची शक्यता आहे। तर पक्षात प्रवेश करणाऱ्या नेत्याला शिक्षक मतदारसंघाची संधी देणार असल्याचं सांगितलं जात आहे। थोड्याच वेळात या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश होणार असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। महाविकास आघाडीकडून आतापर्यंत मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। मात्र नाशिक शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही। महाविकास आघाडीकडून संदीप गुळवे यांना नाशिक शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। संदीप गुळवे हे आज ठाकरे गटात प्रवेश करतील। त्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर केली जाऊ शकते असं सूत्रांनी सांगितलं। संजय राऊत यांनी केला सर्वात मोठा दावा निवडणुकीत महाराष्ट्रात पैशाचं अमाप वाटप करण्यात आलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कितीही पैसा वाटला तरी त्यांना राज्यात यश मिळणार नाही असं सांगतानाच सत्य बोलल्याबद्दल या देशात कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागतं किंवा तुरुंगात तरी पाठवलं जातं। पण 4 जूननंतर चक्र उलट फिरणार आहे हे लक्षात घ्या। चक्र उलट फिरणार आहे। आम्हाला चिंता नाही, आम्हाला भीती नाही असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं। संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे। मी दैनिक सामनात जे लिहितो तो सत्याचा आधार असतो, म्हणून तुम्ही माझ्याशी चर्चा करता। महायुतीत पाडापाडीचा खेळ झाला आहे, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। आमची लढाई भाजपसोबतच होती, आम्ही भाजपचा पराभव करत आहे असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं।